मुंबईत जागा वाटपात भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही पक्षात 150 जागांवर मतैक्य झाल्याचं कळतंय, पण 77 जागांवर अजूनही चुरस कायम आहे। गुरुवारच्या बैठकीत भाजपचा 102 जागांवर तर शिवसेनेकडून 109 जागांवर दावा ठोकण्यात आलेला आहे। भाजपचा 2017ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर दावा आहे। भाजपचा 2017ला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही दावा आहे आणि शिवसेनेकडून 109 जागांवर दावा आहे। जिंकलेल्या 84 जागा जशाच्या तशा शिवसेनेने मागितल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त इतर काही जागा मिळून जवळपास 109 जागांवर शिवसेनेने दावा सांगितलेला आहे। गुरुवारच्या बैठकीमध्ये 227 पैकी 211 जागांवर चर्चा झालेली आहे आणि 150 जागांवर दोन्ही पक्षांचं मतैक्य झालेलं आहे किंवा दोन्ही पक्ष त्यासाठी आता तयार आहेत। मात्र इतर जागांचं काय हा सवाल अजूनही कायम आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये कसं रस्सीखेच सुरू आहे, आता चर्चा कुठवर आलेली आहे? माधवी, प्रामुख्याने सांगायचं झालं तर या जागांसाठी रस्सीखेच ही दोन्ही पक्षांकडनं तितकीच पाहायला मिळत आहेत। खरं तर त्या दिवशी दोघांनीही 150 जागांवरती एकमत झाल्याचं स्पष्ट केलेलं आहे। मात्र या 150 मधल्या 102 जागा या भाजपने त्याच्यावरती दावा केलेला त्यांना मिळणार आहेत। मात्र उर्वरित 48 जागा या शिवसेनेच्या वाट्याला आत्तापर्यंतच्या या 150 ज्या ठिकाणी त्यांचं एकमत झालेलं आहे त्यामधला हा सुस्पष्ट झालेला आहे। मात्र यावरती आपण जर पाहिलं तर भाजपने ज्या त्यांच्या मागच्या 82 जागा आणि ज्या ठिकाणी भाजप 2017 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते त्या जागा या त्यांच्या वाट्याला घेतलेल्या आहेत। तर दुसरीकडे शिवसेनेने देखील 2017च्याच निकषानुसार त्या ठिकाणी 84 दावा याच्यावरती दावा केलेला आणि त्या व्यतिरिक्त जिथे शिवसेना दुसरीकडे होती त्या ठिकाणी 109 जागांवरती त्यांनी देखील दावा केलेला आहे। मात्र उर्वरित 77 जागांवरची जी रस्सीखेच आहे ही प्रामुख्याने पाहायला मिळते। एकीकडे भाजपकडनं स्वतः त्या ठिकाणी 84 जागांवरती दावा देखील केला जातो आणि जिथे दुसऱ्या क्रमांकावर ते होते त्याच्यावरही दावा केला जातो। मात्र दुसरीकडे शिवसेनेकडनं ज्यावेळी 2017च्या अनुषंगाने दावा करण्यात येतो मात्र त्यावेळी 2017च्या निकषानुसार जर का आपण जागा वाटप करणार असो तर ते चुकीचं असल्याचं मत देखील व्यक्त केलं जात आहे। कारण सभोवतालची वॉर्डातली राजकीय परिस्थिती ही बदललेली असल्याचं कारण हे भाजपकडनं दिलं जात आहे। त्यामुळे उर्वरित 77 जागांसंदर्भातली जी रस्सीखेच आहे ही सुरू आहे। बैठकांचं सत्र हे देखील सुरू आहे। काल देखील बैठक झाल्याचं कळतंय। यामध्ये आता नेमकं काय अपेक्षित जागा कुणाला कुठल्या येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि मित्रपक्षांना कशा पद्धतीने यामध्ये सामावून घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र अद्याप राष्ट्रवादीसोबत कुठलीही चर्चा बैठकांमध्ये जागा वाटपांमध्ये झालेली नाही आहे। त्यामुळे आत्ताचा जो नुसता फॉर्म्युला आहे 150 जागांवरती ज्या ठिकाणी एकमत झालेलं आहे त्याच्यामध्ये 102 जागा यावरती भाजप असणार आहे आणि 48 जागा आतापर्यंत तर शिवसेनेच्या वाट्याला आल्याचं कळतंय। त्यामुळे येणाऱ्या बैठकांमध्ये आता पुढे काय होतंय पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच आता या उरलेल्या 77 जागांसंदर्भात सामोपचारानं जागा वाटप होतं का हे पाहणंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज, या संदर्भातले अपडेट वेळोवेळी घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।